अकोल्यातील हरिहरपेठ भागात दोन समुदायात राडा आणि प्रचंड दगडफेक. अकोल्यातील हरिहरपेठ परिसरात काल रात्री दोन समुदायांमध्ये तणाव निर्माण होऊन जोरदार दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. भारताने T20 विश्वचषक सामना जिंकल्यानंतर फटाके फोडण्यावरून सुरू झालेला वाद मोठ्या राड्यात बदलल्याची माहिती समोर येते आहे. अकोल्याच्या जुन्या शहरातील हरिहरपेठमधील 60% प्लॉट आणि गाडगेनगर परिसरात दोन गट आमनेसामने आले. वाद वाढत गेल्यानंतर दोन्ही बाजूनी एकमेकांवर मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली. या घटनेत दोन चारचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली. काही नागरिक आणि पोलीस किरकोळ जखमी झालेले आहेत. जखमी झालेल्या सारंग किते या तरुणावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या संपूर्ण घटनेचे CCTV व्हिडिओ समोर आले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. या प्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन राबवले जाणार आहे. आज अंदाजे 11:15 वाजता गाडगेनगर 60% प्लॉट येथे टीना फॅक्टरी त्या ठिकाणी दोन गटामध्ये वाद झाले. त्यांच्या जुन्याची वाद होत्या. जुन्याची वादामुळे वाद झाले आणि थोडंफार दगडफेक झालेले होते. तुरंत तिकडे पोलीस पोहोचले आणि नंतर दोन गटाला सेपरेट केलेले आणि काही लोकांना ताब्यातला पण घेतलेले आणि तिकडे आपल्याला माहिती पण मिळाली की काही लोक दारू पिले होते. त्या दारूची नशामध्ये पण दगडफेक झालेल्या आणि आता सध्या पूर्ण एरिया शांतता आहे. आपण पोलीस पिक्चर पॉइंट लावलेले, RCP डिप्लॉय केलेले आणि पोलीस पेट्रोलिंग पण चालू आहे आणि तक्रार पण सुरू आहे. आणि याच्यामध्ये असे मी लोकांना विनंती करतोय की काही वगैरेवर भरोसा ठेवू नका. आणि दुसऱ्या गोष्टी आहे की काही असेल तर पूर्ण अकोला पोलीस पत्रकारच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत सर्व म्हणजे खरंच ती गोष्टी काय ते तुमच्या पर्यंत पोहोचतील. काही रुमरवर भरोसा ठेवू नका. आणि या घटनामध्ये सध्या तर कोणी इंजुरी नाहीये आणि काही प्रॉपर्टीला पण नुकसान झालेलं नाहीये. पूर्ण 100% प्लॉट शांत आहे. सर, या दगडफेकीमध्ये काही वाहनांचे काच फोडले होते. एक पोलीस सुद्धा जखमी झाला होता. प्राथमिक माहिती नाही काही नाही. वाहनाची काच वगैरे आपण बघत आहे सध्या. मोठे प्रॉपर्टीची काही नुकसान झालेले नाहीये. पोलीसची काही इंजुरी नाहीये सध्या. काय नेमकं मास्टर माइंड म्हणजे काय काही नाही. प्राथमिक माहिती आपल्याला अशी भेटलं एक्सचेंज ऑफ वोट्स झाले, शिवगाळी वगैरे झाले. त्याच्यानंतर दगडफेक चालू झालेली. साधारणतः दोन्ही गटाची किती लोकांना ताब्यात घेतलं? अंदाजा 25-25.